सेकंड प्रॅक्टिकल घेऊ आता आपण फ्रॉग एम्ब्रिओलॉजी। याच्यामध्ये डेव्हलपमेंटल स्टेजेस आहे फ्रॉगच्या, होल माउंट्स आहेत, सेक्शन घ्यायचे असतात काही काही, आणि ह्या परमनंट स्लाइड पाहायच्या आहे फक्त तुम्हाला। क्लिवेजच्या स्टेजेस, ब्लास्टुला, गॅस्ट्रुला, नुरुला, टेल ब्लड स्टेज, टॅडपोल, एक्सटर्नल आणि इंटरनल गिल स्टेजेस याच्या स्लाइड पाहायच्या आहे। परमनंट स्लाइड असतात, त्याच्यामध्ये दिसतं मायक्रोस्कोपच्या खाली। ओके, तर त्यामध्ये काय काय दिसतं, कसं दिसतं हे आपण आता यंदा कोविडमुळे सगळा आपला अभ्यास जो आहे तो ऑनलाईनच चालू आहे, त्यामुळे तर आपण याच्यामध्ये पाहू। ठीक आहे, तर डेव्हलपमेंटल स्टेजेस पहिल्यांदा होल माउंट असतं याच्यामध्ये। पूर्ण माउंट जो असतो त्याला होल माउंट म्हणतात, आणि सेक्शन असतात काही क्लिवेजच्या स्टेजेसचे। ओके, तर पहिल्यांदा क्लिवेज आणि ब्लास्टुलेशन पाहू। क्लिव्हेज किंवा सेगमेंटेशन जे आहे ते होलोब्लास्टिक आणि अनइक्वल असं असतं। होलोब्लास्टिक म्हणजे पूर्ण वरपासून खालपर्यंत क्लिव्हेज होते, त्याला होलोब्लास्टिक म्हणतात। हे आपण थेअरीमध्ये शिकलो आहे। अनइक्वल म्हणजे एक भाग छोटा असतो, एक भाग मोठा असतो। तर व्हर्टिकल फरो जो आहे ॲनिमल पासून तर व्हेजिटल पोलला हा डिव्हाइड होतो झायगोटमध्ये, आणि दोन इक्वल साईजच्या सेल बनतात। अनइक्वल असेल तर अनइक्वल साईजच्या बनतात। जशी क्लिव्हेज असेल तसं ते असतं। सेकंड व्हर्टिकल फरो जो आहे राईट अँगलला, पहिली डिवाइड होते झायगोटमध्ये 4 सेलमध्ये, मग होतं। पहिल्या क्लिव्हेजने 2 सेल होतात, दुसऱ्या क्लिव्हेजने 4 सेल होतात। तिसरी क्लिव्हेज जी असते ती हॉरिझॉन्टल असते, इक्वेटरच्या वरच्या बाजूला असते, त्यामुळे झायगोट जे वरच्या 4 स्मॉल स्टेज बनतात आणि ब्लॅक कलर्ड सेल्स असतात त्या, आणि खालच्या ज्या आहेत त्या मोठ्या सेल असतात। 4 खालच्या 4 सेल्स मोठ्या असतात, त्या व्हाईट कलरच्या असतात। हे जे क्लिव्हेजने सेल तयार होतात त्याला ब्लास्टोमियर असं म्हणतात। अपर ब्लॅक ब्लास्टोमियर्स जे यांना मायक्रोमियर्स असं म्हणतात, आणि लोअर व्हाईट जे असतात त्याला मॅक्रोमियर्स असं म्हणतात। पुढे क्लिव्हेज जी आहे ती डिव्हाइड होते मायक्रोमियर्समध्ये, आणि लोअर मायक्रोमियर्स जे आहेत त्यांची डिव्हिजन जी आहे ती योकमुळे थोडीशी थांबते, स्लो होते। ब्लास्टोमियर्सचे म्युच्युअल प्रेशर जे त्यामुळे सरफेस जो आहे तो चपटा होतो एकमेकांची, तो सरफेस येतो, पण त्याच्या फ्री सरफेसेस असतात प्रत्येक ब्लास्टोमियरमध्ये, तर स्पेरिकल सरफेस असतो। या स्टेजमध्ये होल एम्ब्रिओ जो आहे तो ॲक्वायर होतो, कॅरेक्टरिस्टिक ॲपियरन्स दाखवतो, मलबेरी ॲपियरन्स दिसतो त्याचा, आणि त्याला मोरुला असं म्हणतात। मलबेरीचं फ्रूट कसं दिसतं तसं तो मोरुला दिसतो। फोर्थ आणि फिफ्थ क्लिव्हेज जी आहे ती स्मॉल स्पेस असते, तिथे जो ब्लास्टोसील येतो ब्लास्टोमियरमध्ये मोरुलाच्या, तिथे नॅरो क्रिव्हायसेस तयार होतात ब्लास्टोमियर्समध्ये आणि मोरुलामध्ये। ग्रॅज्युअली ते वाढतं क्लिव्हेज, जशी पुढे पुढे सरकते क्लिव्हेजची जशी डेव्हलपमेंट होते तसं ते वाढायला लागतं। ब्लास्टोसील जे तर ती क्लिव्हेज ब्लास्टोसील जी शिफ्ट होतं मोर अँड मोर टुवर्ड्स ॲनिमल पोल, आणि त्यामध्ये रॅपिड मल्टिप्लिकेशन होतं मायक्रोमियर्सचं। यामध्ये वॉटरमुळे इन्फिल्ट्रेशन होतं, अल्ब्युमिनस फ्लुइड जे आहे ते सराउंडिंग सेलमध्ये सिक्रेट झालेलं असतं।
ब्लास्टोसील एनलार्ज होतं वॉटरच्या अपटेकमुळे आणि क्लिव्हेज जी आहे ती प्रोसीड होते ब्लास्टोमियर्समध्ये आणि ट्रू इपिथेलियम जे आहे त्याला ब्लास्टोडॉर्म असं म्हणतात. हे 2 सेल्स थिक स्टेज आहे ॲनिमल पोलच्या साईडने. त्यामध्ये ब्लास्टोसिलच्या रूफला हे तयार होत असतं आणि साईड्स आणि फ्लोअर जे आहेत ब्लास्टोसिलचे ते ऑक्युपाय होता मल्टीलेअर ब्लास्टोडॉर्ममुळे. लार्ज योकी ब्लास्टोमियर्स ते तयार होतात. रिझल्टिंग एम्ब्रिओ जो आहे त्यामध्ये फ्लुइड फिल्ड ब्लास्टोसिल जे त्याला ब्लास्टुला असं म्हणतात. Now presumptive areas. ब्लास्टुलामध्ये ब्लास्टोमियर्स जे त्याला डिफरंट जर्मिनल लेयर्स असतात आणि डिफरंट ऑर्गन्स असतात अडल्ट फ्रॉगचे. हे ऑब्झर्व करू शकतो आपण आर्टिफिशियल व्हायटल स्टेनिंग मेथडने. वोक्टे 1925 मध्ये प्रोटेक्टिव्ह ऑर्गन दाखवलं होतं, जे मॅप्स दाखवले होते, फेट मॅप्स दाखवले होते. फेट मॅपच्या स्टडीवरून होल सरफेस जो आहे ब्लास्टुलाचा तो डिवाइड होतो 3 एरियामध्ये. पहिलं प्रॉस्पेक्टिव्ह एक्टिडॉर्म एरिया असतं, तो वर असतो, ॲनिमल पोलच्या साईडला असतो, पिगमेंटेड ब्लॅक कलरचा असतो. न्यूरल एक्टोडॉर्म जे आहे ते लार्जली फ्युचर डॉर्सल साईडला असते ब्लास्टुलाच्या आणि तिथे एपिडर्मल एक्टोडॉर्म जी आहे ती ऑक्युपाय होते अँटेरियो वेंट्रल साईडला ब्लास्टुलाच्या. न्यूरल एक्टोडॉर्ममध्ये स्मॉल सब एरिया असतो, त्यापासून आय आणि एम्ब्रिओ डेव्हलप होतो. एम्ब्रिओचा आय डेव्हलप होतो. जो सब एरिया आहे नोजचा, नंतर सकर, इयर्स आणि माउथ्स हे एपिडर्मल एक्टोडॉर्ममध्ये असतात. दुसरा भाग आहे प्रॉस्पेक्टिव्ह नोटोकॉर्डचा, हा मेसोडॉर्मचा एरिया आहे. हा पिगमेंटेड ॲनिमल हेमिस्फिअरच्या मागच्या बाजूला असतो. क्रिसेंट ग्रे एरिया आहे हा मार्जिनल झोन जो आहे तो इक्वेटरच्या साईडला असतो ब्लास्टुलाच्या. याला ब्लास्टोमियर्स असतात नोटोकॉर्डच्या फॉर्मेशनसाठी आणि इथे मेसोडॉर्म जे एम्ब्रिओचं ते लार्ज एरिया असतो डॉर्सल साईडला, ग्रे क्रिसेंटच्या डॉर्सल साईडला. तर ते ऑक्युपाईड होतं नोटोकॉर्डल सेल्समध्ये. नोटोकॉर्डल एरिया जो आहे याचा तो व्हेजिटल पोलला असतो आणि तिथे नॅरो स्ट्रीप असते सेलची, ज्यामध्ये प्री कॉर्डल प्लेट दिसते एम्ब्रिओची. दोन्ही साईडला नोटोकॉर्डल एरियाच्या ग्रे क्रिसेंट असतो आणि तिथे सेगमेंटल मेसल्स असतात, सोमाइट्स, आणि टेल मेसोडॉर्म असते. यामध्ये नॅरो स्ट्रीप आहे सेलची डॉर्सल साईडला. तिथे ॲनिमल हेमिस्फिअर असतं आणि लॅटरल आणि व्हेंट्रल पार्ट जो आहे ग्रे क्रिसेंटचा त्यापासून व्हेंट्रोलॅटरल मेसोडॉर्म निघते. प्रॉस्पेक्टिव्ह एंडोडर्मल एरिया जो आहे
हा एंटायर नॉन पिगमेंटेड एरिया आहे वेजिटल हेमिस्फिअरचा. तो एंडोडर्मल लाइनिंगला माउथच्या जोडलेला असतो. गिल रिजन असतं, फॅरिंग्ज असतं, मिडगट असते आणि हँडगट असते. अदर ऑर्गन्स जे फॉर एक्झाम्पल लिव्हर, पॅन्क्रियाज, युरिनरी ब्लॅडर आणि सर्टन एंडोक्राइन ग्लँड्स पण असतात. नेक्स्ट इज गॅस्ट्रोलेशन. गॅस्ट्रोलेशन जी आहे ही एक प्रोसेस आहे, मायग्रेशनची प्रोसेस आहे. रिअरेंजमेंट होते याच्यामध्ये. प्रॉस्पेक्टिव्ह ऑर्गन जे आहेत त्यापासून सेल्स हे ऑलरेडी प्रेझेंट असतात ब्लास्टुलामध्ये. हे ब्रॉट होतं सेव्हरल टाइप्स ऑफ मॉर्फोजेनिक मुवमेंट्समध्ये. तर त्या मॉर्फोजेनिक मुवमेंट्स तिथे चालू असतात. हेट मॅप दाखवला आहे हा ब्लास्टुलाचा. कुठे काय तयार होतं, कुठे काय तयार होतं हे सगळं दिलेलं आहे. फेट मॅप म्हणजे भविष्य, कोणत्या भाग भविष्यामध्ये कोणत्या भागात रूपांतरित होणार आहे ते दाखवलेलं आहे. नाव इन्व्हॅजिनेशन ऑफ एक्टोडर्म. काही प्रॉस्पेक्टिव्ह एंडोडर्मल सेल्स असतात मिड डॉर्सल पॉइंटला ग्रे क्रिसेंटच्या. तिथे इलॉंगेटेड शेप तयार होतो बॉटल सारखा आणि तो आतमध्ये डेव्हलप होत जातो. ब्लास्टुलाच्या आतमध्ये स्टेडिली नेक वाढते, ती त्या सरफेसला जोडलेली असते ब्लास्टुलाच्या. तिथे आउटरमोस्ट सिमेंटिंग लेअर असते. याच्यामध्ये बल्की सेल बॉडीज या आतमध्ये वळतात. ते अटेन्युएटेड नेक जे आहे त्याला पुल करतात आणि तिथे इंडेंटेशन होतं. मग बॉटल सेलचं मल्टिप्लिकेशन होतं, अटेन्युएशन होतं आणि ते इन्व्हॅजिनेशन जे ते डीप होत जातं, खोल 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 होत जातं. इंटरनली ते वाढत जातं आणि त्यापासून आर्केंटेरॉन बनतो किंवा गॅस्ट्रोसील त्याला म्हणतात, आउटर ओपनिंग. पुढे जे बाहेरच्या बाजूला जे ओपनिंग असतं त्याला ब्लास्टोपोअर म्हणतात. भविष्यातल्या पोस्टेरियर एंडला ते ब्लास्टोपोअर असतं. हा एरिया जो आहे तो ब्लास्टोपोअरच्या वरती जो एरिया असतो तो डार्सल लिप असतो ब्लास्टोपोअरचा. हे फिगर दाखवले आहेत आणि त्यांचे नाव आहेत फिगरचे. ग्रॅज्युअली ब्लास्टोपोरल इन्व्हॅजिनेशन जे ते वाढत जातं सर्क्युलोलॅटरली. तिथे ब्लास्टोपोअर जे ते क्रिसेंटिक होतं आणि हॉर्स शू शेप्ड तयार होतं. त्याच्यामध्ये शेवटी गोल असतं ते. लॅटरल लिप आणि व्हेंट्रल लिप जे ब्लास्टोपोअरचं इथे तयार होतं आणि फ्यूज होतं ईच एकमेकांशी डॉर्सल लिपशी. आणि सर्क्युलर लिप जे ब्लास्टोपोअरचं ते त्यामध्ये दिसून येतं. एंडोडर्म जे कोरगटचं तिथे डॉर्सल लिप जे कॉर्डा मेसोडर्म मध्ये ते येतं आणि रेस्ट जी आहे उरलेली प्रॉस्पेक्टिव्ह एंडोडर्म असते व्हेजिटल रिजनमध्ये. ते अँटेरियर साईडला येतं एम्ब्रियोच्या. आणि हे गॅस्ट्रोसीलच्या फ्लोअरला असतं. नाव इन्व्हॉल्युशन ऑफ फॅरेंजियल एक्टोडर्म आणि कॉर्डा मेसोडर्म. एंडोडर्मल सेल्स ह्या डॉर्सल लिपला घेरून असतात ब्लास्टोपोअरच्या. तिथे प्रॉस्पेक्टिव्ह फॅरेंजियल एंडोडर्म बनते. त्याच्या मागे प्री कॉर्डल प्लेट असते, नोटोकॉर्ड असतं, नंतर टेल मेसोडर्म असतं. डॉर्सल लिप जे ते फॅरेंजियल एंडोडर्मने बनलेलं असतं. डॉर्सल ब्लास्टोपोरल लिप त्याच्यामध्ये असतं. ह्या सेल्स इंटेरियरला मूव्ह करतात. त्याची जी प्लेस आहे ती कन्व्हर्जिंग प्री कॉर्डल प्लेट असते.
जसे ते इन्व्हॉल्व्ह होतात तसं या सेलच्या मागे नोटोकॉर्डल सेल्स असतात आणि टेल मेसोडॉर्म सेल असतात. त्यामध्ये ते मूव्ह करतात अँटेरियरला किंवा इंटेरियरला. हे जे मटेरियल आहे ते इनवर्डला मूवमेंट दाखवतं डॉर्सल लिपच्या अराउंड. तर ते कन्सिडरेबली नॅरोड असतं किंवा इलॉंगेटेड असतं. हे प्रॉस्पेक्टिव्ह फॅरेंजियल एंडोडर्म जे लॅटर स्टेजेसमध्ये गॅस्ट्रुलेशनच्या तयार होतं आणि फोरगट जी आहे त्याचं लॅटरल, व्हेंट्रल आणि अँटेरियर वॉल्स जे आहेत त्या कन्सिस्ट होतात. त्यापासून थिन लेअर बनते एंडोडर्मची आणि डॉर्सल वॉल जी आहे फोरगटची त्यामध्ये प्री कॉर्डल प्लेट बनते आणि अँटेरियर टिप नोटोकॉर्डचं बनतं. नोटोकॉर्ड सेल जे आहेत पोस्टेरियर रिजनच्या यामध्ये अँटेरियर साईडला त्या मूवमेंट दाखवतात जॉर्सो लॅटरल लिपच्या ब्लास्टोकोअरच्या आणि नोटोकॉर्ड हा मिड डॉर्सल वॉलला तयार होतो. आर्केंटेरॉनच्या वर असतो नोटोकॉर्ड मिड डॉर्सल वॉलला. तिथे स्ट्रिप बनते. प्री कॉर्डल प्लेट ही तयार होते डॉर्सल वॉलला आर्केंटेरॉनच्या वरती, नोटोकॉर्डच्या वरती आणि टेल मेसोडॉर्म जी आहे ती ब्लास्टोकोअरच्या जवळ असते. ते एम्ब्रियोचा पोस्टेरियर एंड असतं. मेसोडॉर्म म्हणजे ट्रंक, सोमाइट आणि व्हेंट्रोलॅटरल मेसोडॉर्म हे लॅटरल आणि व्हेंट्रल लिपला रोल ओव्हर करतं ब्लास्टोपोअरच्या आणि तिथे इन्व्हॅजिनेशन दाखवतं. ते ज्यावेळेस आतमध्ये वळतं एंटायर मेसोडॉर्मच्या तिथे नोटोकॉर्ड, प्री कॉर्डल प्लेट मेसोडॉर्मची असते, नंतर सोमाइट्स, व्हेंट्रोलॅटरल मेसोडॉर्म असते आणि पोस्टेरियर साईड असते ब्लास्टोपोरल एंडची. सिंगल युनिट जे ते कॉर्डा मेसोडर्मल मॅन्टलमध्ये असतं. आउटर एक्टोडर्म आणि इनर एंडोडर्म. त्यामुळे ते ऑक्युपाय करतं एंटायर स्पेसला एक्टोडर्म आणि एंडोडर्म मध्ये. स्मॉल स्पेस असते अँटेरियर एंडला एम्ब्रियोच्या. तिथे माउथ असतं आणि ते लेट स्टेजमध्ये तयार होतं. नाव इपिबोली. एक्टोडर्म मध्ये होते हे इपिबोली. गॅस्ट्रुलेशन मध्ये एम्ब्रियो त्याचा गोल शेप ठेवतो, युनिफॉर्म साईज असते. इन्व्होल्युशन मध्ये गॅस्ट्रल एक्टोडर्म आणि एंटायर मेसोडर्म असते. ही जी स्पेस आहे ही एक्टोडर्म म्हणजे इपिडर्मल किंवा न्यूरल असं दाखवते. एक्टोडर्मचं एक्सपान्शन होतं ॲनिमल हेमिस्फिअर पासून आणि व्हेजिटल हेमिस्फिअर वरती ॲक्टिव्ह प्रोसेस असते. प्रिझम्प्टिव्ह इपिडर्मल एंडोडर्म एक्सपांड होते सगळ्या बाजूने एक्सपांड होते आणि प्रिझम्प्टिव्ह न्यूरल एक्टोडर्म एक्सपांड होऊन इथे लॉन्जिट्युडिनल डायरेक्शन दाखवते. अँटेरियर एंड जे ब्लास्टोपोअरच्या बाजूला ते कॉन्ट्रॅक्ट होतं ट्रान्सव्हर्सली. एक्टोडर्म एक्सपांड होते सर्क्युलर लिपला ब्लास्टोपोअरच्या, ज्याच्यामध्ये अनपिगमेंटेड एंडोडर्मल सेल्स असतात, विजिबल असतात त्या, आणि त्यामध्ये योक प्लग असतो. सर्क्युलर लिपच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे ते दिसतं. ब्लास्टोपोअर, योक प्लग हे स्लाइटली आउटसाइडला येतं आणि तिथे गॅस्ट्रुलेशन दिसतं. न्यू कॅव्हिटी दिसते गॅस्ट्रोसिलची आणि ब्लास्टोसिल जे ते ऑब्लिटरेटेड असतं.
यामध्ये जे ऑक्युम्युलेशन होतं एंडोडर्मल मासचं, तिथे फ्युचर व्हेंट्रल साइड असते, ग्रॅव्हिटीची, ती शिफ्ट होते, एम्ब्रिओ रोटेट होतो आतमध्ये, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन दिसतं, तर त्याची डॉर्सल साईड दिसते अप्पर मोस्ट साईड. त्यामध्ये योक प्लग असतं, ग्रॅज्युअली विड्रॉ करतं ते इंटेरियरला, आणि ब्लास्टोपोअर जे आहे ते स्टेडीली कॉन्ट्रॅक्ट होतं आणि स्लेट लाईक ओपनिंग दिसतं तिथे गॅस्ट्रुलेशनच्या एंड. नाव गॅस्ट्रुला. गॅस्ट्रुलेशन चेंजेस हे रेडली सिमेट्रिकल सिंगल लेयर्ड ब्लास्टुला असतो. स्पेरिकल बायलॅटरल सिमेट्रिकल ट्रिप्लोब्लास्टिक गॅस्ट्रुला त्याच्यामध्ये दिसतो, आणि त्यामध्ये हेड टू टेल ॲक्सिस असतो. एक्सटर्नली कव्हर्ड असतं हे एक्टोडर्मने आणि एंडोडर्मने आणि मेसोडर्मने. तो इंटेरियर साईडला असतं ते. गॅस्ट्रोसिल्स ही लुमेन तयार होते, गटची लुमेन तयार होते. लॅटरल वॉल आणि फ्लोअरला एक्टोडर्म तयार झालेले असते. त्याचं रूफ जे ते फॉर्मड होतं कॉर्डा मेसोडर्मल सेल्स तयार होतात. फिगर तुम्ही बघून घ्या, हे फिगरचं नाव आहे आणि त्याला हे लेबल दिलेले आहेत. ओके. नाव न्यूरुलेशन. गॅस्ट्रुलेशन जे ते जोपर्यंत कंप्लीट होत नाही तिथे एक्टोडर्म मिडडॉर्सल साईडला एम्ब्रिओ जाड होतो आणि तिथे पियर शेप्ड मेडुलरी किंवा न्यूरल प्लेट तयार होते. ही न्यूरल प्लेट सेल जी आहे ती चेंज होते शेपमध्ये आणि इलॉंगेट होते आणि अरेंज होते ते, त्यामध्ये कॉलमनार इपिथेलियम दिसतं. हे जे इपिडर्मल सेल्स आहेत त्या मोर ऑर लेस फ्लॅट असतात, त्या अरेंज होतात, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम दिसतं. युजली या सेल थिक असतात. एजेस ज्या याच्या न्यूरल प्लेटच्या त्या जाड दिसतात आणि स्लाइटली रेज होतात जनरल लेवलच्या वरती. या ज्या रिजेस आहेत याला न्यूरल फोल्ड असं म्हणतात. न्यूरल प्लेट नॅरो होते ट्रान्सफर साईडला, स्पेशली त्याच्या पोस्टेरियर पार्टला, आणि न्यूरल फोल्ड जे आहेत ते वरच्या बाजूला येतात. न्यूरल ग्रूव तयार होते त्या लेंथला, न्यूरल फोल्ड वाढत जातात आणि मग एकमेकांमध्ये फ्यूज होऊन मिड डॉर्सल लाईन तयार होते, त्यापासून न्यूरल ट्यूब बनते. लॅटरल इपिडर्मल एक्टोडर्म जे दोन्ही साईडला एकत्र येतं आणि मिड डॉर्सल लाईनला फ्यूज्ड होतं न्यूरल ट्यूबच्या वरच्या बाजूला, त्यामुळे त्याच्या आतमध्ये ती दिसते. ही न्यूरल ट्यूब जी आहे ती ओपन होते फ्रंट साईडला न्यूरोपोअरमध्ये, आणि पोस्टेरियरली हे न्यूरल फोल्ड जे आहेत ते पूर्णपणे ब्लास्टोपोअरच्या वरच्या साईडला दिसायला लागतात. अशा रीतीने जी कॅव्हिटी आहे न्यूरल ट्यूबची ती कम्युनिकेट करते आर्केंटेरॉनमध्ये. न्यूरो सेंट्रिक कॅनाल त्याच्यामध्ये दिसतो. नॅरो कॅनाल आहे हा, त्यामध्ये ब्लास्टोपोअरचं ओपनिंग दिसतं. अँटेरियर ब्रॉड पार्ट जो आहे न्यूरल ट्यूबचा तो तयार होतो ब्रेनमध्ये, आणि रिमेनिंग नॅरो पोस्टेरियर पार्ट हा स्पायनल कॉर्ड तयार झालेला असतो. न्यूरल ट्यूब ही फॉर्म मध्ये न्यूरोग्लिया सेल्समध्ये नर्वस सिस्टीमच्या, त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ न्यूरल ट्यूब आहे ॲम्फिबियन्समध्ये. या अशा रीतीने फॉर्म होते. ही सरळ आहे पहिल्यांदा, याच्यामध्ये अशी नॉच तयार होते. ही नॉच एवढी वाढते आणि हे दोघं एंड जे ते फ्यूज होऊन जातात, फ्यूज झाले आणि इकडे खाली नवीन
न्यूरोसील तयार झाली, न्यूरल ट्यूब तयार झाली. नाव न्यूरल क्रेस्ट सेल्स, ह्या ज्या सेल्स आहेत न्यूरल फोल्डमध्ये ते डॉर्सल एपिडर्मिसमध्ये येतात. पण डॉर्सल पार्ट जो आहे न्यूरल ट्यूबचा तो तयार होतो क्रेस्ट सेलमध्ये. या डॉर्सल लॅटरल साईडला असतात न्यूरल ट्यूबमध्ये. न्यूरल क्रेस्ट पासून मेलॅनोसाइट तयार होतात. डॉर्सल रूट गँग्लिया तयार होतो स्पायनल नर्व्सच्या, आणि तिथे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम तयार होतो किंवा ॲड्रेनल ग्लँड तयार होतो. काही मेसेनकाइम सेल्समध्ये विसरल आर्चेस असतात. नाव नोटोजेनेसिस, यामध्ये नोटोकॉर्ड सेल सेपरेट होतात प्री कॉर्डल प्लेटमधून मेसोडॉर्मच्या. इथे नॅरो रॉड तयार होतो सेलचा. हे नोटोकॉर्डल रुडिमेंट जे ते सेपरेट ऑफ होतं कॉर्डा मेसोडर्मल मॅन्टलमध्ये, आणि नोटोकॉर्डल सेल्स ट्रान्सफॉर्म होतात कॉलिगोसाइट्समध्ये. या सेल्स सिक्रेट करतात कोलॅजिनस शीथमध्ये, आणि फ्लुइड कंटेनिंग व्हॅक्युअल जे ते तयार होतात नोटोकॉर्डल सेलमध्ये. ते पुश करतात न्यूक्लियसला, सायटोप्लाझमला, पेरिफेरी. नोटोकॉर्ड हा राऊंड होतो, टर्जिड होतो आणि इलॉंगेटेड होतो अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिसमध्ये. नाव मेसोडर्म जे त्याचं डिफरन्सिएशन होतं सिलोममध्ये. कॉर्डा मेसोडर्मल मॅन्टल तयार होतं क्लोजरमध्ये. हे सेपरेट ऑफ होतं फ्रॉम द एंडोडर्म आणि मेसोडर्म. हे एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये असतं. नोटोकॉर्डल सेल्स या स्प्लिट ऑफ होतात प्री कॉर्डल प्लेटपाशी अँटेरियर एंडला. सायमल्टेनियसली टिप जे मेसोडर्मचं प्रत्येक साईडला नोटोकॉर्डच्या ते जाड होतं, आणि ते सब डिवाइड होतं ट्रान्सवर्सली अँटेरियर एंडला. बिगिनिंगला ते दाखवतं तर सिरीज ऑफ सेल्स जे आहेत किंवा सेल मासेस जे आहेत सोमॅटचं, तर इच सोमॅट जे ते सेपरेट असतं, नेबरमधून सेपरेट असतं, आणि हे जॉईंटेड असतं ते लॅटरल आणि वेंट्रल पार्टला मेसोडर्मल मॅन्टलच्या. सेलच्या स्ट्रँडला जॉईंट असतं. ह्या लॅटरल आणि वेंट्रल मेसोडर्मल मॅन्टल्स जे हे लॅटरल प्लेट्समध्ये असतात. हे स्ट्रँड जे सेलचे त्यामध्ये सोमाइट्स असतात लॅटरल प्लेटला, आणि याला मेसोमियर्स असं म्हणतात किंवा नेफ्रोटोम्स असं म्हणतात. यामध्ये किडनी टिश्यू तयार होतो. प्रत्येक सोमाइट किंवा एपिमेयर जे डॉर्सल पार्ट मेसोडर्मचं, तर आयदर साईडला नोटोकॉर्ड स्प्लिट होतो 3 लेयरमध्ये. इनर लेयर जी आहे ही स्क्लेरोटोमची असते. ते स्केलेटन जे आहे ते तयार होतं मिडल जी आहे ती मायोटोमची असते, जिथे सेल डिफरन्शिएट होतं आणि स्ट्रायडेड मसल फायबर्स दिसतात, सोमॅटिक मसल्स दिसतात, आणि आउटर मोस्ट नॅरो टिप जे ते डर्मॅटोम त्याला म्हणतात. त्यामधून डर्मिस तयार होते स्किनची. हायपोमियर किंवा
लॅटरल प्लेट मेसोडॉर्मची प्रत्येक साईडला ही डिवाइड होते, स्प्लिट होते आणि ती पास होते डाऊनवर्डला प्रत्येक साईडला, आणि हायपोमियरने सेपरेट झालेले असते. त्यामध्ये आउटर सोमॅटिक किंवा पॅरायटल लेअर असते आणि इनर स्प्लॅक्निक असते किंवा विसरल लेअर असते. त्याच्यामध्ये जी स्पेस असते दोन लेअरच्या मध्ये ती स्प्लॅन्क्नोल सील अशी असते आणि प्री विसरल सिलोम त्याला म्हणतात किंवा पेरी विसरल सिलोम. इनर विसरल लेअर जी आहे त्यापासून स्मूथ मसल तयार होतात, इंटेस्टाईनचे स्मूथ मसल्स, आणि ब्लड आणि ब्लड वेसल्स तयार होतात. आउटर सोमॅटिक लेअर तयार होते, एक्टोडर्म सोमॅटोफ्लोर तयार होतं. अँटेरियरला सिलोम ही रिस्ट्रिक्टेड असते वेंट्रल साईडला. ते पेरिकार्डियल कॅव्हिटी असते फॅरिंग्सच्या खाली. ते सेपरेट होतं स्पॅक्नोसीलमध्ये, ट्रान्सफर सेप्टममध्ये. ही अर्ली न्यूरोलाचे सेक्शन्स येते, पोस्टेरियर सेक्शन आहे लेट न्यूरोलाचे. नाव प्रिमिटिव्ह गट. गट म्हणजे एलिमेंटरी कॅनॉल. तर नर्व कॉर्ड जो एंडोडर्मचा तो डिफरन्शिएट व्हायला सुरुवात करतो हळूहळू हळूहळू, आणि त्यापासून एंटेरॉन किंवा प्रिमिटिव्ह गट तयार होते. शेवटी गॅस्ट्रुलेशन तयार होतं. हे ओपन असतं पूर्णपणे. मग ह्या फॉर्मेशन नंतर, नोटोकॉर्डच्या फॉर्मेशन नंतर इथे जे सेपरेशन तयार होतं मेसोडॉर्मचं, ते 3 मार्जिन्स असतात एंडोडॉर्मचे, फ्यूज होतात मिड डॉर्सल लाईनला नोटोकॉर्डच्या खाली, आणि तिथे डेफिनेटिव्ह गट असते किंवा एंटेरॉन असतं. फ्लोअर जे एंटोरॉनचं त्यावरती थिक लेअर असते, लार्ज योक्लेडन सेल असते. हा TS दाखवला एम्ब्रियोचा ट्रंकमधनं. मेसोडॉर्म डिफरन्सिएशन दिसतं याच्यामध्ये. नाव एंटेरोवेंट्रल साईडला एंटेरॉन जे तो एक्टोडर्मशी कॉन्टॅक्ट करतो. तिथे माउथचं इन्व्हॅजिनेशन तयार होतं. त्यामध्ये कम्युनिकेशन होतं एंटेरॉनशी. नंतर लंग्स, लिव्हर, पॅन्क्रियाज हे इव्हॅजिनेशन जे गटचं ते दाखवतात. फॅरेंजियल पाउचेस दिसतात लॅटरल साईडला. नंतर आउट पुशिंग असतं, फोरगटचं आउट पुशिंग असतं, आणि तिथे गिल क्लेफ्ट्स असतात. ड्युरिंग न्यूरिलेशन एम्ब्रियो इलॉंगेट होतो अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिसला. तो फ्लॅटन होतो लॅटरल साईडला. त्याचा जो पार्ट आहे एम्ब्रियोचा तो ब्लास्टापोअरच्या वरती असतो. तो इलॉंगेट होतो ब्लास्टोपोअरच्या मागे, आणि तिथे टेल बड तयार होते किंवा रुडिमेंट असतात टेलचं. न्यूरोला जे आहे या स्टेजमध्ये याला टेल बड एम्ब्रियो असं म्हणतात. पोस्ट न्यूरल किंवा प्री हॅचिंग डेव्हलपमेंट असते याच्यामध्ये. हा जो न्यूरुला आहे राणा टायग्रिनाचा, राणा टायग्रिना एकत्र करून टाकलंय त्यांनी. राणा वेगळं आहे आणि टायग्रिना वेगळं आहे. ते डेव्हलप होतं टेल बर्ड एम्ब्रियोमध्ये. त्यात बल्जेस असतात गिल प्लेट्सच्या, ऑप्टिक बल्जेस असतात त्याच्यात आयदर साईडला.
स्टोमोडियल ग्रूव्ह असते अँटेरोव्हेंट्रल साईडला हेडच्या, आणि तिथे एक्टोडर्मल अधेसिव्ह ऑर्गन्स असतात, सिमेंट ग्लँड असतात, ओरल सकर असतं, कोनिकल प्रोटरबारन्सेस ते युनाइट होतं यू आणि व्ही शेपचा अधेसिव्ह सकर बनतं. नंतर ट्रंकमध्ये एम्ब्रिओ असतो, त्याला मायोटोम्स असतात. मग टेल तयार होते एम्ब्रिओची, ती लांब होते, तिथे इपिडर्मल टेल फिन असतात. ट्रंक जे त्याला साधारणपणे 12 पेयर असतात मायोटोम्सचे, आणि गिल प्लेट्स जे आहेत त्याच्यावरती त्याला रुडिमेंट्स असतात. 3 गिल क्लेफ्ट्स असतात, त्यामध्ये गिलच्या वरती इन्व्हॅजिनेशन असतं ऑडिटरी पिटचं. आणि तिथे फ्रंटला पेयर ऑफ ऑल्फॅक्टरी पिट्स असतात. हार्ट हे सिंपल असतं, एस शेप्ड आहे, विदाउट चेंबर्स आहे. बेसला टेल असते, स्लेट लाईक क्लोएकल ॲपर्चर असतं. एम्ब्रिओ बिफोर हॅचिंग दाखवला आहे हा. तर हॅचिंग एम्ब्रिओ हा 4.5 mm लॉंग असतो, त्याला फुल्ली डेव्हलप्ड टेल असते, टेल फिन्स असतात, मायोटोम्स असतात, टेलच्या हाफ लेंथपर्यंत मायोटोम्स असतात. नंतर एक्सटर्नल गिल्स असतात. बर्ड जे आहेत ते इरप्ट होतं प्रत्येक गिल प्लेटमधनं. जे स्टोमोडियम तयार होतं, कप शेप्ड असतं ते, आणि व्ही शेप्ड असतं. ओरल सकर जे आहे ते एनलार्ज होतं. एम्ब्रिओ हॅच होतो रप्चरिंग मधून, आणि एग मेम्ब्रेन दिसतं, त्याला टॅडपोल लार्वा असं म्हणतात. नाव टॅडपोल लार्वा, न्यूली हॅच टॅडपोल लार्वा जी आहे त्याला माउथ नसतं, फीड करू शकत नाही ती, फीडिंग नसतं त्याचं. ती अटॅच झालेली असते पानांना, ॲक्वॅटिक प्लांटच्या पानांना. त्याचं जे ॲधेसिव्ह सकर आहे त्याच्याने ती अटॅच होते. नरिशमेंट योकमधून तिला मिळत असते, एंडोडर्मल सेलमध्ये जो योक असतो त्यातनं मिळत असते. मिडगटच्या फ्लोअरला असतो तो योक. एक्टोडर्म सिलिएटेड असते, नर्वस सिस्टीम एकदम छोटी असते, सेन्स ऑर्गनचे रुडिमेंट असतात. गट म्हणजे स्ट्रेट ट्यूब असते, त्याला प्रोक्टोडियम असं म्हणतात. हार्ट एस शेपचं असतं, त्याला चेंबर्स नसतात. ब्लड वेसल्स तयार होत असतात. किडनी म्हणजे प्रोनेफ्रॉस तयार होतात, त्याला डक्ट असतात. प्रोक्टोडियममध्ये ते डक्ट ओपन होतात. नंतर हॅच झालं की त्याची डेव्हलपमेंट सुरू होते टॅडपोलची. पेअर ऑफ फोल्ड असतात स्किनचे, त्याला ऑपरक्युलम असं म्हणतात. बॅकवर्ड साईडला ग्रोथ होत जाते त्याची, आणि डाऊनवर्ड साईडला 2 जे आहेत त्या मीट होतात व्हेंट्रल साईडला. त्याला स्केलेटल सपोर्ट तयार होतो, आणि ते होमोलॉगस नसतं. ऑपरक्युलमशी होमोलॉगस नसतं ते बोनी फिशेसमध्ये. पोस्टेरियरली प्रत्येक ऑपरक्युलम जे ते कव्हर होतं गिल क्लेफ्टमध्ये. एक्सटर्नल गिल्स असतात, आणि त्याचा जो एरिया आहे
तो तयार होतो, त्यामध्ये फोरलिम्स तयार होतात. एक्सटर्नल गिल्स ह्या डिजनरेट व्हायला सुरुवात करतात. तिथे स्किन कव्हर होतं 3rd, 4th आणि 5th पेअरमध्ये. विसरल आर्च तयार होते, पेयर्ड इंटरनल गिल्स असतात त्यामध्ये. त्या ऑपरक्युलमच्या खाली असतात. इंटरनल गिल्स ह्या एक्सटर्नल गिल्स सारख्या दिसतात. त्याचे फिलामेंट्स कव्हर्ड असतात एक्टोडर्मशी. ज्याप्रमाणे गिल फिशेस तिथे दिसत असतात. एक्सटर्नल गिल्स हे डिसॅपियर्ड होतात आणि टॅडपोल जे ते ब्रीदिंग दाखवायला सुरुवात होतात. इंटरनल गिल्स त्यातनं दिसतात आणि करंट वॉटरने ते वॉश होतात, माउथमधनं आतमध्ये जातात आणि गिल क्लेफ्ट तयार होतात. एक्सटर्नल गिल स्टेज जी आहे टॅडपोलची, त्यामध्ये 5.5 mm लॉंग असं स्ट्रक्चर डेव्हलप होतं. ते डोळ्याला दिसू शकतं, मोठं असतं. यामध्ये ब्रँकियल, फॅरेंजियल किंवा व्हिसरियल पाउचेस दिसतात. 5 पेअर असतात त्याचे. गिल प्लेट एरिया हा तयार झालेला असतो एंडोडर्मल लाइनिंगमुळे फॅरिंग्सच्या. इपिडर्मल एक्टोडर्म तयार होते, त्याचं इन्व्हॅजिनेशन दिसतं आणि ते फ्यूज होतं आउटपुशिंगला फॅरिंग्सच्या. आणि तिथे स्लिट लाईक ओपनिंग असतं तयार झालेलं, त्याला गिल स्लिट म्हणतात किंवा गिल क्लेफ्ट म्हणतात. फॅरिंग्स कम्युनिकेट होतं आउटसाइडला. फ्रॉगमध्ये 4 पेअर्स असतात गिल स्लिट्सचे, ते परफोरेटेड असतात. हेडच्या साइड्सने फॅरेंजियल रिजनमध्ये 3 पेअर असतात एक्सटर्नल गिल्सचे. ते प्रोजेक्टेड बाहेरच्या बाजूला असतात. तिथे फिदरी एक्सटेन्शन्स असतात इंटेग्युमेंटचे, आणि ते सराउंडिंग वॉटरमध्ये बुडलेले असतात. स्टोमोडियम डेव्हलप होतं पिटच्या स्वरूपामध्ये. आउटर ओपनिंग जे माउथचं, तिथे माउथ असतं, दॅट इज सराउंडेड बाय फ्रिंज्ड लिप्स, आणि त्यात पेअर ऑफ हॉर्नी जॉज असतात. फ्रिंज्ड लिप जे यामध्ये 2 रोज असतात, टायनी डिनर लाईक हॉर्नी टीथ त्यामध्ये दिसतात. 10.5 mm एक असतं लॉंग टॅडपोल असतो, त्यामध्ये त्यात 3 रोज असतात फ्रिंज्ड टीथचे. ऑजेसिव्ह सकर डिसॅपियर झालेलं असतं. लार्वल गट याचं डिफरन्सिएशन होतं फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर आणि गॉल ब्लॅडर हे सुद्धा डेव्हलप होतं. तिथे इंटेस्टाईन असते, लांब असते, कॉइल्ड असते. स्प्रिंगमध्ये ते दिसतं. हार्बिवरस मोड असतं फिडिंगचं. मायाटोम हे एक्सटेंड होतात साधारणपणे टिपपर्यंत. मेलॅनोफोर्स ॲपियर होतात स्किनमध्ये, डार्सोलॅटरल साईडला, सरफेसला, हेडच्या. नंतर ट्रंक तयार होतं आणि टेल तयार होतं. याचा कॉर्निया हा ट्रान्सपरंट होतो आणि
आय लेन्स व्हिजिबल होतात त्याच्यामध्ये. लॅटरल लाईनला सेन्सरी सिस्टीम असते, व्हिजिबल असते ही. आयदर लॅटरल साइड असते टेलची. जायंट न्यूरॉन्स असतात, त्याला माउथनर सेल्स असतात हँड ब्रेनमध्ये. इंटरन्यूरॉन जे असतं ते ट्रान्समिट होतं, इम्पल्सेस ट्रान्समिट करतं लॅटरल लाईनमधून. आणि ऑडिटरी रिसेप्टर्स असतात, मोटर आउटपुट सिस्टीम त्यामध्ये असते स्पायनल कॉर्डची. पेयर जो आहे प्रोटोनेफ्रिक किडनीचा पेयर, त्यामध्ये फंक्शनल होऊन जातात. प्रोटोनेफ्रिक किडनी ह्या काम करायला सुरुवात करून देतात आणि त्यातनं अमोनिया बाहेर पडायला सुरुवात होते. दोन्ही साईडला क्लोएकल ॲपर्चर असतं जंक्शनला, ट्रंक आणि टेल. तिथे हँडलिमचं पेयरचे बर्ड्स ॲपियर व्हायला सुरुवात होतात क्लोएकल ॲपर्चरच्या दोन्ही बाजूला. टॅडपोल स्विम करतो ॲक्टिव्हली टेलमुळे आणि फीडिंग चालू होतं त्याचं. अल्गल म्हणजे पाण्यामध्ये जी शेवाळं असतं ते शेवाळं खायला सुरुवात करतो हा टॅडपोल आणि ॲक्वॅटिक व्हेजिटेशन खायला सुरुवात करतो. यामध्ये आता इंटरनल गिल स्लेटची स्टेज येते. इंटरनल गिल स्लेट स्टेज आहे टॅडपोलची. आता पुढची स्टेज आहे ही डेव्हलपमेंटची. ओके, याच्यामध्ये ऑपर्क्युलर फोल्ड जे ते बॅकवर्ड साईडला ग्रो होतात हायर्ड आर्चमधून प्रत्येक साईडने. त्यामध्ये एक्सटर्नल गिल्स असतात, गिल स्लिट्स असतात, ते शेवटी फ्यूज होतात एकमेकांमध्ये वेंट्रल साईडला आणि तिथे बेली वॉल तयार होते. ऑपर्क्युलम किंवा गिल कव्हर जे त्यामध्ये एक्सटर्नल गिल्स झालेल्या असतात, गिल स्लिट्स असतात, ते आउट साईडला ओपन होतात व्हेंट्रोलॅटरल ओपनिंगने. स्पायरॅकलचं व्हेंट्रोलॅटरल ओपनिंग असतं लेफ्ट साईडला. ओके, बॉडीच्या लेफ्ट साईडला. एक्सटर्नल गिल जी आहे ते फॉल ऑफ होतात. त्यामध्ये 4 पेयर असतात फिलामेंटस इंटरनल गिल्सचे. ते डेव्हलप होतात गिल स्लिटच्या वॉलमध्ये. इंटेस्टाईन जी आहे ती कॉइल्ड असते आणि लॉंग असते. डिफरंट पार्ट जे आहेत हँडलिमचे याच्यामध्ये याच्यामध्ये थाय असतं, शँक असतं, अँकल असतं, फूट, नंतर 5 टोज. ते व्यवस्थित तयार होतात पूर्णपणे हँडलिमचे पार्ट. आणि टॅडपोल साधारणपणे 40 mm लॉंग होतं. नंतर फोरलिमचे बर्ड्स दिसायला लागतात हेडच्या मागच्या बाजूला. ऑपर्क्युलममध्ये ते दडलेले असतात. डेव्हलपमेंटल पुढे चालू राहते लेफ्ट फोरलिममध्ये. तिथून ते स्पायरॅकलमधून बाहेर पडतं राईट फोरलिममध्ये. ओके,
नाव मॅच्युअर टॉडपोल मध्ये पेअर ऑफ लंग्स असतात डेव्हलप झालेले फॅरिंग्स मधून. त्याचा लार्व्हा जो आहे तो ब्रीद होतो दोन्ही साईडने, इंटरनल गिल्स मधनं आणि लंग्स मधनं. ही फिगर आहे पहा. टॅडपोल हॅच झाल्यानंतर त्याच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस आहेत. फुल्ली फॉर्म टॅडपोल लार्व्हा जो आहे तो माशासारखा दिसतो. त्याला वेल डेव्हलप्ड लोकोमोटरी टेल असते, टेल फिन असतं, मसल्स असतात, डोळे असतात, नंतर नाकपुड्या असतात, तोंड असतं, स्पायरली कॉइल्ड इंटेस्टाईन असते, क्लोएकल ओपनिंग असतं आणि स्पायरॅकल पण असतं. त्याच्या ज्या ॲधेसिव्ह ग्लँड्स आहेत त्या लॉस्ट झालेल्या असतात. म्हणजे तोंड फुटायच्या आधी ॲधेसिव्ह ग्लँड असतात, मग तोंड फुटल्यावरती त्या ग्लँड्स लॉस्ट होऊन जातात. हा टॅडपोल जो आहे तो श्वसन करायला लागतो, रेस्पिरेशन. इंटरनल गिल्सच्या साईडने जो रेस्पिरेशन करतो आणि लॅटर स्टेजेसमध्ये लंग्स डेव्हलप होतात, तर तो ब्रिदिंग करायला सुरुवात करतो. इंटरनल गिल्स तयार होतात आणि लंग्स तयार होतात. गिल स्लिट्स ह्या क्लोज असतात. इंटरनल गिल हे ॲब्सॉर्ब असतात ऑपरक्युलर कॅव्हिटीमध्ये आणि नंतर डिसॅपियर होतात. मग याचं ब्रिदिंग होतं लंग्समधनं ब्रिदिंग सुरुवात होते, गिल्समधनं ब्रिदिंग बंद होतं. मग हे टॅडपोल जो आहे तो मधून मधून सरफेसवर यायला लागतो. हवा घेण्यासाठी तो सरफेसला येतो. त्याच्यामध्ये लॅटरल लाईन सिस्टीम डेव्हलप झालेली असते. नंतर किडनीज, मेसोनेफ्रिक किडनीज असतात त्या तयार झालेल्या असतात. हँडलिंब पहिल्यांदा येतात, नंतर फोरलिंब येतात. त्या ऑपरक्युलममध्ये दडलेल्या असतात सुरुवातीला, नंतर त्या हँडलिंब मोकळ्या होतात. तर हँडलिंब असलेला हा टॅडपोल लार्वा आहे. ठीक आहे. नाव मेटामॉर्फोसिस हे लार्व्हापासून अडल्ट तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात. ओके. याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल, ॲनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल आणि बिहेवियरल चेंजेस होत असतात. हार्मोनल असे चेंजेस होतात लार्वल फॉर्ममध्ये. त्याचं अडल्ट फॉर्ममध्ये रूपांतर होतं. फ्रॉगमध्ये मेटामॉर्फोसिस हे प्रोग्रेसिव्ह टाईपचं असतं. फ्रॉगमध्ये हे असोसिएटेड असतं ॲक्वॅटिक किंवा टेरेस्ट्रियल मोडमध्ये असतं हे ट्रान्झिशन. ओके. आणि हार्बिवोरस पासून तर कार्निवोरस मोडमध्ये असतं फिडिंगच्या. मेटामॉर्फोसिस इन्व्हॉल्व होतं न्यूमरस स्ट्रक्चरल, बायोकेमिकल आणि फिजिओलॉजिकल चेंजेस. हे चेंजेस डिजनरेशन असतात त्याच्यामध्ये. एक्झिस्टिंग स्ट्रक्चर जे आहेत ते डिजनरेट होतात. नंतर कन्स्ट्रक्शन होतं नवीन स्ट्रक्चरचं आणि मॉडिफिकेशन होतं लार्वल स्ट्रक्चरचं. मेटामॉर्फोसिस हे कंट्रोल होतं हार्मोन्सने, ज्याला थायरॉक्झिन असं म्हणतात. थायरॉक्झिन हार्मोनने मेटामॉर्फोसिसचं रेग्युलेशन होतं. हे थायरॉक्झिन हार्मोन थायरॉइड ग्लँडपासून निघालेलं असतं. तर मेटामॉर्फोसिसमध्ये काय काय चेंजेस होतात? तर पहिलंच लक्षण मेटामॉर्फोसिसचं की टॅडपोल जी आहे ती पाण्यावरती यायला लागते हवा आतमध्ये घेण्यासाठी. ती लंग्सने श्वसन चालू करते. त्यामध्ये माउथ असतं, नंतर
इंटरनल गिल्स ज्या आहेत त्या रिॲब्सॉर्ब्ड होतात गिल स्लिट्समध्ये. गिल स्लिट्स क्लोज होऊन जातात. ऑपरक्युलर फोल्ड जे आहेत ते पण पडून जातात खाली. लंग्स डेव्हलप होतात आणि एरियल रेस्पिरेशन चालू होतं. आत्तापर्यंत ॲक्वॅटिक रेस्पिरेशन होतं, आता एरियल रेस्पिरेशन चालू होतं. हे टॅडपोल फीडिंग बंद करतं, त्यांना नरिशमेंट मिळालेली असते टेलच्या सबस्टन्समधनं. टेल ही शॉर्ट होते आणि रिसॉर्ब्ड होऊन जाते, म्हणजे नष्ट होऊन जाते ती टेल. सिलिएटेड लार्वल स्किन, याच्यामधून इपिडर्मल हॉर्नी जॉज येतात. तिथे हॉर्नी टीथ असतात आणि लॅबियल फ्रिंजेस असतात, त्या पडून जातात लॅबियल फ्रिंजेस. व्हॅस्क्युलर सिस्टीम जी लार्वाची, त्याला ॲरोटिक आर्चेस तयार होतात. इंटरनल गिल्स या रिड्यूस्ड होतात आणि त्या एरियल रेस्पिरेशनसाठी त्यांचं मॉडिफिकेशन होतं. तर याच्यामध्ये लार्वल हिमोग्लोबिन आरबीसीमध्ये असतं, त्याच्यामध्ये आरबीसी असतं, तर त्याला ऑक्सिजनची ॲफिनिटी जास्त असते. ते pH त्याची असते आणि अडल्ट हिमोग्लोबिन तयार होतं. लार्वल हिमोग्लोबिन चेंज होऊन अडल्ट हिमोग्लोबिन बनतं. तर ऑक्सिजनची ॲफिनिटी त्याची वाढते. सेन्सिटिव्ह असतं, ते ॲसिडला एकदम सेन्सिटिव्ह असतं. अशा रीतीने पहा मेटामॉर्फोसिस झालेलं आहे टॅडपोलचं. ही टेल आहे ती हळू शॉर्ट झाली आणि बंद होऊन गेली टेल, आणि त्यांचे डेव्हलपमेंट झाली अशी. इंटेस्टाईन शॉर्ट होते कारण आत्तापर्यंत तो गवत खात होता, आता तो किडे खायला. कार्निवोरस डाएट होता, हर्बिवोरस डाएटपासून कार्निवोरस डाएट होता, म्हणजे शाकाहारीपासून तो मांसाहारी बनतो. फ्रॉग हा मांसाहारी असतो आणि टॅडपोल हा शाकाहारी असतो. स्टमक आणि लिव्हर यांची साईज वाढते. सेरुलोप्लास्मिन सिक्रेशन चालू होतं, त्याच्यामध्ये कॉपर बाइंडिंग होतं सिरम प्रोटीनमध्ये. नंतर लॅटरल लाईन सिस्टीम येते. मॅथ्युनर सेल्स असतात त्याच्यामध्ये ब्रेनच्या, त्या डिजेनरेट होतात आणि डिसॅपियर होतात. लिंब इन्क्रीज होतं साईजमध्ये आणि डिफरन्शिएट होतं. त्याचं माउथ जे आहे ते वाईड होतं. ट्रू जॉ डेव्हलप होतो याच्यात आणि टंगची डेव्हलपमेंट होते. लॉंग अशी टंगची डेव्हलपमेंट होते. आईज हे प्रॉमिनंट असतात. डॉर्सल सरफेसला, आणि हेड जे असतात त्याच्यामध्ये आयलिड्स असतात. निक्टिटेटिंग मेम्ब्रेन असतं, रोडोप्सिन असतं, नंतर व्हिज्युअल पिगमेंट असतं त्याच्यामध्ये. मिडल इयर जो आहे ते डेव्हलप होतं फेरेंजियल पाउचमध्ये आणि ते लोकेटेड असतात. मॅन्डिब्युलर आणि हायवेड आर्चेसमध्ये लोकेटेड असतात. टिम्पॅनिक मेम्ब्रेन हे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. लार्व्हल प्रोनेफ्रॉस चेंज होतो मेसोनेफ्रॉसमध्ये. अडल्टमध्ये मेसोनेफ्रॉस असतो, लार्वामध्ये प्रोनेफ्रॉस असतो. इरिथ्रोपॉयसिस त्यात तयार होतं स्प्लीनमध्ये लिव्हरच्या ऐवजी. ब्रेनसुद्धा हायली डेव्हलप्ड होऊन जातो. डिफरन्शिएशन होतं त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये. ब्रेनचे वेगळे वेगळे पार्ट डेव्हलप होतात. मेलॅनिनचं सिंथेसिस होतं, सेरोटोनिनचं सिंथेसिस होतं. हे लोकल व्होसोकॉन्स्ट्रिक्टर आहे सिरोटोनिन, ते स्किनमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. स्टमकमध्ये पेप्टिक ॲक्टिव्हिटी सुरू होते.
ॲनिमल टिश्यू डायजेस्ट करण्यासाठी पेप्टिक ॲक्टिव्हिटी चालू होते आणि सेल्युलर लेवलला सेल मॉडिफाय होते, त्याच्यामध्ये आय आणि आयलिड्स तयार होतात, लिम्ब्स असतात, स्किन असते, ऑपरक्युलम असतं, टंग असते, लिव्हर असतं, पॅन्क्रियाज असतं, इंटेस्टाईन असते, लंग असते. याच्यामध्ये सेल नसते किंवा टिश्यू किंवा ऑर्गन नसतं. ओके, ते अनअफेक्टेड राहतं. एंडोक्राईन फंक्शन जे पॅन्क्रियाजचं ते पण सुरू होतं. त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस होऊन कार्बोहायड्रेट्स तयार व्हायला सुरुवात होते लिव्हरमध्ये. मग यंग फ्रॉग तयार होतो. तिथे टेलचा स्टंप असतो आणि वॉटर जे आहे त्यातून बाहेर पडतं डॅम प्लांटवरती. ते फीड होतं इन्सेक्टमध्ये. ओके, ते वाढायला सुरुवात होते, अडल्ट फॉर्ममध्ये वाढायला सुरुवात होते, कलरमध्ये तयार व्हायला सुरुवात होते. ओके, नाव हार्मोनल कंट्रोल होतो मेटामॉर्फोसिसचा. हे जे मेटामॉर्फोसिस आहे हे कंट्रोलमध्ये असतं हार्मोनच्या. हायपोथॅलॅमसने सिक्रेशन दाखवलेलं असतं. हायपोफॅसियल थायरॉइड याच्यामध्ये बनतं. थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर जे TRF, नंतर प्रोलॅक्टिन रिलीजिंग इनहिबिटर फॅक्टर जो आहे PIH हायपोथॅलॅमसचा, हा सुरुवात होतो. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH, नंतर प्रोलॅक्टिन हार्मोन PH, नंतर हायपोफायसिस रेग्युलेट होतं सिक्रेशनमुळे, थायरॉइड हार्मोनच्या सिक्रेशनमुळे. थायरॉक्झिन हे पिट्युटरी ग्लँड थायरॉइड ग्लँडपासून सिक्रेशन व्हायला सुरुवात होतं. थायरॉक्झिनमुळे नॅक्रोसिस आणि डिजनरेशन होतं काही सेल्सचं किंवा टिश्यूजचं. लार्वामध्ये जे टिश्यूज असतात किंवा काही ऑर्गन्स असतात त्यांचं डिजनरेशन होतं किंवा नॅक्रोसिस होतं आणि ग्रोथ आणि डिफरन्शिएशन चालू होते. जे ऑर्गन्स अडल्टला नीडेड असतात त्या ऑर्गन्सची ग्रोथ आणि डिफरन्शिएशन चालू होतं. आयोडीन हे इसेन्शियल कंपोनंट आहे थायरॉक्झिनचं. थायरॉक्झिन हार्मोनचं इसेन्शियल कंपोनंट आहे आणि आयोडीन जे त्यातून मेटामॉर्फोसिस चालू होतं फ्रॉगच्या लार्वाचं. सायंटिस्टने असं शोधलंय की नुसतं आयोडीन जरी आपण एखाद्या फ्रॉगच्या लार्वामध्ये इन्सर्ट केलं तरी पण फ्रॉगच्या लार्वाचं मेटामॉर्फोसिस सुरू होतं. नाव सिग्निफिकन्स. मेटामॉर्फोसिसचं सिग्निफिकन्स किंवा एम्ब्रिओलॉजी जी आहे फ्रॉगची, तर ती फ्रॉगची एम्ब्रिओलॉजी अभ्यास करण्याचा हेतू काय आहे, तर पहिलं बर्ड आणि मॅमल्स यांची डेव्हलपमेंट समजण्यासाठी आपल्याला फ्रॉगच्या एम्ब्रिओलॉजीचा स्टडीचा अभ्यास उपयोगाला पडतो. नंतर इव्होल्युशनरी ट्रान्झिशन जे लोअर कॉर्डेटचं त्यातनं हायर कॉर्डेटमध्ये सुरुवात होते. इव्होल्युशन एक्सप्लेनेशन होतं. ओके, लंग ब्रीदिंग ॲनिमल्सचं इव्होल्युशन आपल्याला समजायला सुरुवात होते. गिल ब्रीदिंग ॲनिमल्सचं इव्होल्युशन समजायला मदत होते. फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट जी आहे त्याचं पण इव्होल्युशन आपल्याला समजायला मदत होते. एअर ब्रीदिंग आणि लँड लिव्हिंग ॲनिमल्समध्ये
फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट काय काय असतात ते आपल्याला समजायला फ्रॉगच्या एम्ब्रिओलॉजीच्या अभ्यासामुळे सोपं जातं. ओके. लंग ब्रिदिंग ॲनिमलचं उत्क्रांती जी आहे ती गिल ब्रिदिंग ॲनिमलमध्ये कशी झाली हे आपल्याला फ्रॉगच्या एम्ब्रिओलॉजीमुळे समजायला सोपं जातं. लोअर कॉर्डेटचं डेव्हलपमेंट हायर कॉर्डेटमध्ये कशी झाली हे पण आपल्याला समजायला सोपं जातं. ओके. सो अशा रीतीने तुमचं हे दुसरं प्रॅक्टिकल आपण पाहिलं. आता पुढचं जे प्रॅक्टिकल आहे ते नेक्स्ट लेक्चरला घेऊया. इथे थांबू. ठीक आहे. ओके. बाय.